तुम्हाला काय वेगळं मिळतं आज मी तुम्हाला सांगणार आहे. 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी असणार, डेटा रिकव्हरी होत नाहीये, त्याच्यामुळे आपण ते ब्रँडेड एसएसडी वापरतो. त्यात प्रोसेसरची व्हॅल्यू 200 रुपये. 200 रुपये म्हणजे काय व्हॅल्यू? काहीच नाही. सी टाईपच्या 2 पोर्ट आहेत. हा i5 12 जनरेशनमध्ये हा टच स्क्रीनचा लॅपटॉप असणार आहे. हा आपल्या शॉपमधला सगळ्यात पॉवरफुल लॅपटॉप आहे. समजा एखाद्याला तुमच्यासारखा असा गेमिंग पीसी बनवून पाहिजे असेल. 5 तास 42 मिनिटं चाललाय, अजून बॅटरी शिल्लक आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर लॅपटॉप डेस्कटॉप वगैरे घेण्याच्या विचारात असाल ना, तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण मार्केटमधलं खरं सत्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. आजकाल रिफर्बिशच्या नावाखाली कंपनी रिफर्बिश लॅपटॉप नसतो, लोकल लेवलच रिपेअर केलेला असतो आणि त्याला रिफर्बिश म्हणून मार्केटमध्ये विकलं जातं. आणि जर तुम्ही मार्केटमध्ये आता नवीन लॅपटॉप घ्यायला गेलात तर त्याचे जे प्राइजेस आहेत ते ऑलरेडी 20 ते 25% वाढलेले आहेत. त्याचबरोबर रॅम आणि SSDच्या प्राइजेस पण ऑलरेडी 400 पटींनी वाढलेले आहेत. तर मार्केटमध्ये असं सर्व चालू आहे आणि त्यामुळे बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत, त्यांचा गोंधळ होते. त्यांना समजत नाहीये की लॅपटॉप नक्की घ्यावा कुठनं. तर मंडळी, टेन्शन घेऊ नका. तुमचे हे सर्व प्रॉब्लेम्स पाहता मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक ट्रस्टेड लॅपटॉप शॉप, जिच्यावरती मी आज आलेलो आहे, ज्याचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. तर मंडळी, माय कम्प्युटर शॉपीमध्ये तुम्हाला काय वेगळं मिळतं आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिले तुम्ही पाहू शकता, हे जे लॅपटॉप आहेत ना, ह्याचं प्रॉपर टेस्टिंग केलं जातं. रॅम असो, मदरबोर्ड असो, SSD असो, ह्याचं प्रॉपर चेक केलं जातं, त्यानंतरच सेल केलं जातं. इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ना, त्यामध्ये ब्रँडेड SSD आणि रॅम्स वगैरे सर्व काही यूज केलं जातं. लोकल कंपनीचा अजिबात वापरलं जात नाही. त्यामुळे तुम्हाला इथले जे लॅपटॉप्स आहे ना, त्याचा परफॉर्मन्स खूपच छान असा मिळतो आणि हे जे लॅपटॉप आहेत ते जास्त काळ टिकतात. आणि इथे जे लॅपटॉप आहेत ना, ह्यांच्या प्राइसिंग आहेत ते क्लिअर असतात, म्हणजे फिक्स प्राइस असतात. ह्यात कुठलेही हिडन चार्जेस नसतात. बऱ्याचदा काय होतं की व्हिडिओमध्ये एखादी वेगळी प्राइस सांगली जाते आणि आल्यानंतर वेगळी प्राइस दिली जाते, तर तसं इथे होणार नाहीये. बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, वर्किंग प्रोफेशनल आहेत, ते जेव्हा लॅपटॉप घ्यायला जातात ना, जो सेलर असतो तो कधी कधी त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार लॅपटॉप सजेस्ट करत नाही. तर मंडळी, इथे तसं होणार नाही. इथे जर तुम्ही आलात ना, तुमची पहिली रिक्वायरमेंट समजून घेतली जाईल आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला इथला लॅपटॉप सजेस्ट केला जाईल. जर तुमची रिक्वायरमेंट असेल i5 8 जनरेशन वगैरेची, तर तुम्हाला तोच सजेस्ट केला जाईल. उगाच जाणून बुजून तुम्हाला 12 जनरेशन किंवा 13 जनरेशन असं सजेस्ट केलं जाणार नाही. आणि त्यामुळे काय होईल की तुमचे पैसे जे आहेत ते वाचणार आहेत आणि तुमची रिक्वायरमेंट आहे ती डेफिनेटली फुलफिल इथे होणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस. तुम्ही इथून लॅपटॉप जर घेतलात ना, तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस पण इथून मिळणार आहे. फ्युचरमध्ये लॅपटॉप अपग्रेड करायचा आहे किंवा इव्हन काय छोटे मोठे इश्यू जरी आले तर ते डेफिनेटली इथे सॉल्व्ह केले जाणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मंडळी, की स्वस्त लॅपटॉप घेण्यापेक्षा योग्य ठिकाणावरनं लॅपटॉप घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि लॅपटॉप ही इन्व्हेस्टमेंट आहे. जर चुकीचा लॅपटॉप घेतला तर वेळ आणि पैसा तुमचं दोन्हीही वाया जातं. तर मंडळी, आता आपण जाऊन भेटूया माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना. पण त्याआधी त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की अमोल सर हे स्वतः गेमर आहेत. त्यांना या इंडस्ट्रीमधलं बरंच मोठं नॉलेज आहे. त्यांनी स्वतः गेमिंग PC बनवलेले आहेत, त्याचबरोबर मायनिंगचे सेटअप पण त्यांनी बनवून विकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर इथे आलात ना, तर नक्की सर तुम्हाला योग्य रीतीने गाईड करणार आहेत आणि तुमचा आवडता आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार लॅपटॉप तुम्हाला देणार आहेत. तर चला तर मंडळी, आता जाऊन आपण भेटूया माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना. सर, कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कशा आहात? मस्त मजेत सर. सर, यावेळी आपल्या व्ह्युअरसाठी काय नवीन घेऊन आलात? मित्रांनो, यावेळेस भरपूर सारा स्टॉक आणलेला आहे. त्याच्यामध्ये HP आहे, डेल आहे किंवा ग्राफिकवाले जे लॅपटॉप आहेत एकदम स्लिममध्ये, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि सर, आपल्या इथे लॅपटॉपची सुरुवात कुठून होते? यावेळेस या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉप बघणार आहेत कमीत कमी 16,500 ते जास्तीत जास्त 45,000 पर्यंत. त्याच्यामध्ये तुम्हाला गेमिंगचे लॅपटॉप आहेत, ऑफिस वर्कसाठी करण्यासाठी आहे किंवा कोडिंगसाठी जे लॅपटॉप पाहिजे आहेत ते सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 सेकंड फ्लोअरला आहे. बिल्डिंगचं नाव आहे वनशिव निवास, नियर विंडसर काउंटी, आंबेगाव BK, पुणे 46. इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आणि आपलं शॉप जे आहे हे वीकली बुधवारी ऑफ असणार आहे. ऑफिसचं आपलं जर टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. तर म्हणजे यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तर आपले बरेचसे नवीन व्ह्युअर्स ही व्हिडिओ पाहत आहेत, तर तुम्ही परत एकदा सांगाल का की हे जे लॅपटॉप आहेत हे नक्की येतात कुठून? मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत हे IT कंपनीमध्ये यूज केलेले असतात. मोस्टली बाहेरच्या देशातून येतात. जास्त करून US वरून हे लॅपटॉप येतात. याची कंडिशन नवीनसारखी असते. हे कमीत कमी 1 ते 2 वर्ष यूज केलेले असतात आणि त्याच्यानंतर हे विकलेले असतात. हे एकदम चालू कंडिशनचे लॅपटॉप असतात. समजा त्याच्यामध्ये काही खराब असेल, समजा कीबोर्ड खराब असेल, स्क्रीन खराब असेल, तर ते ओरिजिनल स्पेअर पार्ट यूज केलेले असतात, ना की ते रिपेअर केलेले असतात. मोस्टली जे लॅपटॉप इम्पोर्टेड लॅपटॉप येतात, आम्ही हे इम्पोर्टेड लॅपटॉप म्हणतो यांना, कारण की हे सगळे दुबईवरून येतात.
तर हे सगळे ओरिजिनल कंडिशनचे लॅपटॉप असतात आणि हे तुम्ही कमीत कमी 5 ते 6 वर्ष आरामात यूज करू शकता. आणि सर हे लॅपटॉप जे आहे ते अपग्रेड करू शकतो का? हो मित्रांनो, याच्यामध्ये जे रॅम SSD हे तुम्ही अपग्रेड करू शकता. याच्यामध्ये रॅम तुम्ही 32 GB पर्यंत करू शकता अपग्रेड आणि जी SSD आहे ती 1 TB पर्यंत करू शकता. बरेचसे व्ह्यूअर्स असेल त्यांच्या मनामध्ये अजून एक क्वेश्चन असेल की हे रिफर्बिश लॅपटॉप म्हणजे काय? मित्रांनो, हे रिफर्ब लॅपटॉप म्हणजे काय? हे IT कंपनीमध्ये बिझनेस सिरीज यूज केलेले लॅपटॉप असतात. तर ह्याच्यामध्ये पूर्ण टेस्टिंग होते. ह्याचे जे आतले कंपोनंट आहेत हे 100% ओरिजिनल आहे. याचा जो परफॉर्मन्स आहे, नवीनसारखा परफॉर्मन्स जसा असतो, तर ते सगळं चेकिंग केलं जातं की याचा जो प्रोसेसर व्यवस्थित काम करतोय का, रॅम व्यवस्थित काम करते का, याच्या जेवढ्या पण पोर्ट्स आहेत किंवा समजा कॅमेरा आहे, वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, साऊंड आहे, याचा कीबोर्ड आहे, कीबोर्डची बॅकलाईट आहे, हे माऊसपॅड आहे, हे सगळं त्याचं टेस्टिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला विकलं जातं. हे असे लॅपटॉप नाही आहेत की समजा कस्टमरने एखादा लॅपटॉप विकत घेतला आहे, त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे म्हणून त्याने तो लॅपटॉप रिपेअर केला आहे आणि रिपेअर केल्यानंतर विकला आहे. तर ते तसे लॅपटॉप नाही आहेत. हे 100% रिफर्ब लॅपटॉप असतात. हे ओरिजिनलसारखेच लॅपटॉप म्हणजे नवीनसारखेच लॅपटॉप असतात. याची कंडिशन जरी तुम्ही आतून चेक केली तर ती नवीनसारखीच कंडिशन असते याची. किती महिन्यांची वॉरंटी मिळेल? मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपवरती 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे आणि 6 महिन्याची तुम्हाला सॉफ्टवेअर वॉरंटी पण असणार आहे. सॉफ्टवेअरला पण कुठल्याही प्रकारचा इश्यू आला तर तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट करून दिलं जाईल. आणि हार्डवेअरमध्ये पूर्ण लॅपटॉप, असं नाही आहे की स्क्रीनला काय वॉरंटी नाही आहे. नवीन जसा लॅपटॉप तुम्ही घेता सेम तशी वॉरंटी राहणार आहे. फक्त याच्यामध्ये फिजिकल डॅमेज आणि वॉटर डॅमेज नसायला पाहिजे आणि लॅपटॉप शॉर्ट सर्किटनं जळालेला नसायला पाहिजे. मोस्टली अशा गोष्टी खूप कमी होतात, पण आमचं सांगणं काम असतं की शॉर्ट सर्किट जर झाला असेल, आतमध्ये लॅपटॉप जळाला असेल तर त्याची वॉरंटी भेटत नाही आहे. नवीनला पण भेटत नाही आणि सेकंड हँडला पण भेटत नाही. नवीन लॅपटॉपपेक्षा रिफर्बिश लॅपटॉप हा कसा काय परवडतो? आपल्या व्ह्यूअर्स जरा सांगाल का? मित्रांनो, नवीन लॅपटॉप तुम्ही कुठलाही घ्या, कमीत कमी 40,000 जर बजेट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीचा, चांगल्या क्वालिटीचा लॅपटॉप घ्यायचा म्हटलं तर जास्तीत जास्त तुम्हाला i3चे प्रोसेसर मिळतील. i3 प्रोसेसर हा एकदम बेसिक एंट्री लेवल प्रोसेसर असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी बॉडी मिळणार आहे ही प्लॅस्टिक मिळणार आहे. त्याच्यामध्ये जी स्क्रीन असते ते IPS, फक्त नावाला IPS असणार आहे. त्याच्यामध्ये पिक्चर क्वालिटी नसते किंवा साऊंड क्वालिटी नसते किंवा त्याची जी हिंजेस असतात ते एकदम लो क्वालिटीचे हिंजेस असतात, जेणेकरून तुम्ही 2-3 वर्षानंतर यूज केलं तर ते हिंजेस खराब होतात, बॉडीला क्रॅक जातो किंवा पिक्चर क्वालिटी चांगल्या नसल्यामुळे मल्टीमीडिया तुम्ही जास्त यूज करू शकत नाही. पण हे जे बिझनेस सिरीज आहेत ह्याचा पिक्चर क्वालिटी चांगली असते, साऊंड क्वालिटी चांगली असते, याचा कीबोर्ड चांगला असतो, याची बॉडी चांगली असते आणि याचा मेन जो आहे त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला असतो. तुम्ही 5-6 वर्ष जरी वापरलं तरी त्याचा परफॉर्मन्स डाऊन होत नाही आहे. आणि हे तुम्हाला लाख रुपयाचे लॅपटॉप, 6 लाखाचे लॅपटॉप तुम्हाला 20,000 30,000मध्ये मिळतात. एक्झाम्पल घ्या, तुम्ही 40,000चा i3 बेसिक प्रोसेसर घेणार, त्याला 1 वर्ष वॉरंटी येणार, पण ते तुम्हाला मिळणार एकदम चीप क्वालिटीमध्ये. स्क्रीन क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागणार, बिल्ड क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागणार. तर त्याऐवजी जर तुम्ही i7 12 जनरेशन, i7 12 म्हटलं की एकदम टॉपचा प्रोसेसर आला, म्हणजे एकदम हाय एंड प्रोसेसर आला, तोच लॅपटॉप आपण तुम्हाला 40,000मध्ये देणार. 40,000मध्ये प्लस तुम्हाला 6 महिने हार्डवेअर वॉरंटी. तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी पाहिजे असेल तर ते पण ऑप्शन आहे. एक्स्ट्रा पेमेंट करून तुम्ही 1 वर्ष पण वॉरंटी घेऊ शकता. तुम्हाला इथे 40,000त एकदम टॉपचा प्रोसेसर प्लस बिझनेस सिरीज मॉडेल मिळणार आहे, जेणेकरून तुमचा परफॉर्मन्स एकदम नेक्स्ट लेवल असणार आहे. पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी, हार्डवेअर क्वालिटी एकदम टॉप नॉच असणार आहे. तर हा एवढा मोठा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन लॅपटॉप घेण्यापेक्षा सेकंड हँड रिफर्बिश लॅपटॉप योग्य ठिकाणाहून घेतलेला कधीही परवडेल. म्हणजे सर याचा अर्थ असा की लोकांनी नवीन लॅपटॉप घेतलाच नाही पाहिजे का? नाही, असं काही नाही आहे. ज्याचं बजेट कमीत कमी 50,000 60,000 रुपये आहे तर त्यांनी नवीन लॅपटॉप घेतलेला कधीही परवडतो. ज्याच्याकडे बजेट कमी आहे, ज्याला स्मार्टली इन्व्हेस्टमेंट करायची असेल लॅपटॉपमध्ये, त्याच्यासाठी हा रिफर्बिश लॅपटॉपचा ऑप्शन आहे. ज्याच्याकडे खूपच जास्त पैसा आहे त्याने काय ते मॅकबुक पण घेऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षा हाय एंड जे मशीन येतात तर ते पण घेऊ शकतात. ज्याचं बजेट कमी आहे, जे स्टुडंट लोक आहे, ज्याचा नवीन बिझनेस आहे, ज्याला कमी पैशामध्ये चांगलं प्रोडक्ट पाहिजे, अशाने रिफर्बिश लॅपटॉप घ्यायला पाहिजे. ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांनी नवीन घेतलेलं कधीही चांगलं. तर मंडळी पाहिलेत, सर फक्त स्वतःचंच प्रोडक्ट विकत नाही आहे तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे गायडन्स पण देत आहेत. तुमचं जर बजेट खरंच जास्त असेल, अफोर्ड करू शकत असाल तर नक्कीच नवीन लॅपटॉपकडे जा आणि जर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्की माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये व्हिजिट करायला विसरू नका. कमी बजेटमध्ये तुमच्याकडे कुठला लॅपटॉप आहे? मित्रांनो, जर तुमचं बजेट 15,000 ते 20,000च्या आतमध्ये असेल तर त्याच्यामध्ये हा i5 6th जनरेशनचा लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. हा डेल लॅटिट्यूड 5480 मॉडेल येतो. ह्याच्यामध्ये i5 6th जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 8 GBची रॅम असेल, 256 GBची SSD असेल, स्क्रीन साईज याची 14 इंच HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 16,500. 16,500मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे i5 6th जनरेशन सोबत. तर सर हे जे लॅपटॉप आहे त्यासोबत तुम्ही काय काय देणार आहात? मित्रांनो, लॅपटॉपसोबत तुम्हाला त्या कंपनीचा चार्जर भेटणार आहे. त्याला पण 6 महिन्याची
हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. त्याच्यानंतर लॅपटॉपची स्लीव मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप कॅरी करू शकता, चार्जर कॅरी करू शकता. त्याच्यानंतर लॅपटॉप स्वच्छ ठेवण्यासाठी क्लिनिंग किट मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर हे एक माऊस पॅड मिळणार आहे. माय कम्प्युटर शॉपीचं जे प्रिंटिंग केलेलं आहे ते एक तुम्हाला माऊस पॅड मिळणार आहे. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा सगळ्यात जास्त रिकमेंड केलेला, सगळ्यात जास्त विकलेला हा लॅपटॉप आहे. हा महिन्याला कमीत कमी आपण 30 ते 35 लॅपटॉप विकतो. हा लॅपटॉप विकण्याचं रिझन आहे की हा लॅपटॉप कमी प्राईसमध्ये चांगली डिझाईन येते, चांगला बॅटरी बॅकअप मिळतो आणि खूप कमी रिजेक्शन आहे. रिजेक्शन म्हणजे खूप कमी या लॅपटॉपला प्रॉब्लेम आहेत. ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे हा सगळ्यात जास्त मी रिकमेंड करतो. ज्याचं 20,000 बजेट असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे. ज्याला कोणाला कोडिंगसाठी, ऑनलाईन क्लासेस किंवा IT कंपनीमध्ये यूज करायचं असेल, बजेट 20,000 असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. डेलची प्रीमियम सिरीज येते 5400. i5 8 जनरेशन असणार आहे. 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर येतो. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे. बॉर्डरलेस डिझाईन येते याची आणि याची किंमत तुम्हाला जाते फक्त 20,000. टच स्क्रीन घेतला तर 21,000, नॉन टच घेतला तर 20,000 रुपये. चेक करा, 20,000पर्यंत बजेट आहे. तुम्ही या लॅपटॉपकडे जाऊ शकता. त्यात पण 2 टाईप सरांकडे अवेलेबल आहे. आणि सर, मला एक विचारायचं होतं, इथे जे एवढे काही लॅपटॉप आहेत त्यामध्ये काय काय फीचर्स येतात? मित्रांनो, लॅपटॉपमध्ये मेन जे फीचर्स असतात त्याच्यामध्ये रॅम, SSD आणि स्क्रीन हे आपण मोस्टली ते कवर करतो. पण बाकीच्या पण गोष्टी असतात जसं की वेबकॅम आहे. त्याच्यानंतर कीबोर्डला बॅकलाईट असते. त्याच्यानंतर स्क्रीन फुल HD असते. USB पोर्ट असतात. C टाईप एक पोर्ट असतो, कमीत कमी एक पोर्ट असतो, जास्तीत जास्त 2 पोर्ट असतात. त्याच्यानंतर HDMI पोर्ट असतो. काही लॅपटॉपला लँड पोर्ट येतात. नवीन लॅपटॉपला आता लँड पोर्ट येत नाही आहेत. तर बाकीचे हे जे फीचर्स आहेत हे ऑलमोस्ट सगळ्या लॅपटॉपला मिळतात. त्याच्यानंतर इंटेलचं HD ग्राफिक पण बेसिक लॅपटॉप म्हणजे बेसिक लॅपटॉपमध्ये पण येतं आणि हाय एंड लॅपटॉपमध्ये बेसिक इंटेलचं ग्राफिक पण मिळतं. काही वेळेस आपण ते कवर करत नाही आहे कारण की ते कंपल्सरी सगळ्याच लॅपटॉपला येतात. जसं की USB सगळ्यालाच येतात, C टाईप सगळ्यालाच येतात, HDMI पोर्ट सगळ्याला येतं आणि 3.5 mmचा जॅक पण ऑलमोस्ट सगळ्याच लॅपटॉपला येतो. तर ह्या गोष्टी आपण कॉमन असल्यामुळे ते सांगत नाही आहे. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मेजर रॅम, SSD आणि प्रोसेसर हे आपण मेजरली इथे स्पेसिफिकेशनमध्ये मेन्शन करत असतो. पुढचा लॅपटॉप कुठला असणार सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. ही सुद्धा सगळ्यात जास्त खपणारी सिरीज आहे. ज्याला कोणाला i5 10 जनरेशनमध्ये पॉवरफुल लॅपटॉप पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला डेल लॅटिट्यूड 5410चं मॉडेल मिळेल. i5 10 जनरेशन असणार आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD असणार आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला टच आणि नॉन टच दोन्ही मॉडेल मिळतील. नॉन टच घेतलं तर 24,000 रुपयाला आणि टच स्क्रीन घेतलं तर 25,000 रुपयाला. चेक करा मित्रांनो, 24,000 तुम्हाला मिळून जाईल. ह्यात पण 2 टाईप आहे आणि 10 जनरेशनचा लॅपटॉप असणार आहे. सर, हे जे 12 जनरेशन आणि 10 जनरेशन आहे तर यामध्ये नक्की काय फरक आहे? मित्रांनो, जसं तुम्ही iPhone घेता, iPhoneमध्ये प्रत्येक वर्षी नवीन iPhone येतो. त्याच्यामध्ये नवीन कॅमेरा येतो, नवीन सेन्सर येतो, नवीन प्रोसेसर येतो. सेम लॅपटॉपमध्ये असतं. प्रत्येक वर्षी नवीन जनरेशन येतात. जेवढं तुम्ही जनरेशन जास्त घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला लेटेस्टवाला प्रोसेसर मिळतो. त्याच्यामध्ये कोर काउंट जास्त मिळतो. म्हणजे त्याचं प्रोसेसिंग जे स्पीड असतं ते जास्त असतं. त्याचे कोर जास्त असतात. त्याची कोर एफिशियन्सी जास्त असते. किंवा नवीन काही टेक्नॉलॉजी आली असेल जसं की फिंगरप्रिंट आहे, फेस अनलॉक आहे किंवा आता NPU आलेले आहेत म्हणजे AIचे जे प्रोसेसर आहेत. तर जेवढे तुम्ही लेटेस्टवाले प्रोसेसर घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड जास्त मिळणार आहे, बॅटरी बॅकअप चांगला मिळणार आहे, चांगली डिझाईन मिळणार आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला प्राईसचा डिफरन्स मिळतो. बरेच वेळा कस्टमर असं म्हणतात की सर i5 प्रोसेसर आहे पण एक 10 जनरेशन आहे, एक 11 जनरेशन आहे, त्याच्यामध्ये 2-3 हजाराचा का फरक आहे? हा फरक हा टेक्नॉलॉजीमुळे आलेला असतो आणि डिझाईनमुळे आलेला असतो. बाकी तर दिसायला लॅपटॉप सगळे सेमच दिसतात किंवा मॉडेल असतात ते सगळे सेमच दिसतात. पण ह्याच्यामध्ये प्रोसेसरचा फरक जाणवतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i5 11 जनरेशनसोबत येतो. याच्यामध्ये 16 GB रॅम मिळणार आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 28,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 11 जनरेशनसोबत मिळतोय, 28,000 मिळणार आहे. आणि मित्रांनो, जे डेलचे लॅपटॉप आहेत त्याच्यामध्ये 11 जनरेशनपासून सगळ्याच लॅपटॉपला कंपल्सरी C टाईपचा चार्जर तुम्हाला बघायला मिळेल. इथे तुम्ही बघू शकता C टाईपच्या 2 पोर्ट आहेत. ही जी पहिली पोर्ट आहे चार्जिंगसाठी आहे आणि ही दुसरी डॉक स्टेशनसाठी आहे. पण इथून पण तुम्ही चार्जिंग करू शकता. बऱ्याच वेळा कस्टमरला असा प्रश्न पडतो की सर माझ्याकडे C टाईपचा मोबाईलचा चार्जर आहे तर त्याने हा लॅपटॉप चार्ज होईल का? जे USB to C चार्जर असतील, जे नॉर्मल USB to C चार्जर आहेत त्याने हे लॅपटॉप चार्ज होत नाही. ज्याच्याकडे PD चार्जर आहे, PD चार्जर म्हणजे
C2C केबल असेल ज्या चार्जरला, तर त्यानेच हे लॅपटॉप चार्ज होतील. बाकीच्या नॉर्मल USB to C चार्जरने हे लॅपटॉप चार्ज होत नाही आहेत किंवा ह्याच्यासोबत जो चार्जर येतो त्याने मोबाईलसुद्धा तुम्ही चार्ज करू शकता. पण आपण रिकमेंड करत नाही आहे. जर लॅपटॉपचा चार्जर असेल तर लॅपटॉप चार्ज करा, मोबाईलचा चार्जर असेल तर मोबाईलच चार्ज करा. HP, डेल, लिनोवो या ज्या कंपन्या आहेत लॅपटॉपच्या, यातल्यात सर्वात चांगली कंपनी कुठली? कुठल्या कंपनीचं लॅपटॉप सर्वात बेस्ट आहे? मित्रांनो, ह्या तिन्ही कंपनी बिझनेस सिरीज बनवतात. बिझनेस सिरीज मॉडेल जे असतात ते एकदम हाय एंडमध्ये बनवलेले असतात, त्याच्यामुळे सगळ्याच कंपनी चांगल्या आहेत. पण कसं होतं की एखाद्या कस्टमरने जर HPचा लॅपटॉप ऑलरेडी यूज केला असेल, त्याने ऑफिसमध्ये यूज केला असेल किंवा त्याने मित्राकडे यूज केला असेल किंवा कॉलेजमध्ये यूज केला असेल, तर ते मोस्टली HPचा लॅपटॉप प्रेफर करणार. म्हणजे तुमचा जो पूर्ण पहिला जो अनुभव आहे त्यानुसार तुम्ही डिसिजन घेता. पण आमच्यासाठी तसं नसतं. आमच्यासाठी सगळे लॅपटॉप चांगले आहेत. म्हणजे हे जे सगळे बिझनेस सिरीज मॉडेल आहेत एकदम टॉपचे मॉडेल असतात, त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही लॅपटॉप चूज करू शकता. काही काही ब्रँड आहेत त्याची काय काय खासियत आहे मी तुम्हाला सांगतो. जसं की हे डेलचे लॅपटॉप आहेत. सगळ्यात जास्त आम्ही हे लॅपटॉप विकतो. का विकतो? कारण की हे रिलायबल आहेत. ह्याच्यावरती तुम्ही ट्रस्ट ठेवून तुम्ही वापरू शकता. ह्याचं जे बॅटरी बॅकअप आहे बाकीच्या लॅपटॉपपेक्षा जास्त बॅटरी बॅकअप डेलमध्ये मिळतो. प्लस ह्याचे जे स्पेअर पार्ट आहेत, इन फ्युचर काही खराब झालं किंवा काही तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर डेलचे स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होतात कम्पेअर टू लिनोवो आणि HP. त्याच्यामुळे आम्ही जास्त सजेस्ट करतो तुम्ही डेल लॅपटॉप घ्या. HPमध्ये ज्याला मेटल बॉडी पाहिजे असेल, ज्याला स्लिम लॅपटॉप पाहिजे, एकदम प्रीमियम पाहिजे, समजा एखादा ॲडव्होकेट असेल, त्याला क्लायंटला भेटायचं असेल, त्याला इम्प्रेशन पाडायचं असेल, तर त्याच्यासाठी HPचे लॅपटॉप बेस्ट आहेत. ते स्लिम पण येतात, मेटल बॉडीमध्ये पण येतात आणि ते कॅरी करायला पण इझी असतात. त्याच्यानंतर लिनोवोचे लॅपटॉप ज्याला रफ अँड टफ यूज करायचं असेल किंवा ज्याला जास्त टायपिंग करायचं असेल, कारण की लिनोवोचे कीबोर्ड जे असतात ते सगळ्यात भारी कीबोर्ड येतात, तर त्याच्यासाठी लिनोवोचा लॅपटॉप बेस्ट असतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i5 12 जनरेशनमध्ये एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे तो. याच्यामध्ये जे कोर असतात ते 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे. त्याच्यामुळे याचं जे स्पीड आहे हे खूप जास्त स्पीड आहे. 16 GB रॅम असणार आहे याच्यामध्ये आणि 512 GB SSD असणार आहे. याची जी स्क्रीन साईज आहे 14 इंची फुल HD असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 34,000 रुपये. चेक करा मंडळी, 12 जनरेशनसोबत लॅपटॉप मिळणार आहे 34,000 मध्ये मिळते. मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत i7चे लॅपटॉप. आता जे बघितले ते i5चे लॅपटॉप होतं. हे i7चे लॅपटॉप आहेत. i7मध्ये आपल्याकडे i7 8 जनरेशनचा प्रोसेसर असलेला लॅपटॉप आहे. याचं जे मॉडेल नंबर आहे हे डेल लॅटिट्यूड 5400 आहे. ही सुद्धा प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये सुद्धा 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि स्क्रीन साईज याची असणार आहे 14 इंची फुल HD आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 24,000 रुपये. 24,000 किंमत आहे. i7 8 जनरेशनमध्ये लॅपटॉप तुम्हाला मिळते. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याच्यावर EMI वगैरेची फॅसिलिटी मिळेल का? मित्रांनो, आता सध्या तरी EMIची फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. पण जर तुम्हाला लॅपटॉप क्रेडिट कार्डवरती पाहिजे असतील तर हे क्रेडिट कार्डवरती तुम्हाला EMI करून लॅपटॉप खरेदी करता येतील. प्लस जर तुम्हाला हा लॅपटॉप घरी बसल्या मागवायचा असेल, म्हणजे कुरिअरने जरी मागवायचा असेल तरी तुम्ही मागवू शकता. त्यासाठी काय प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगतो. दिलेल्या नंबरवरती तुम्हाला WhatsAppला मेसेज करायचा आहे. मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक ॲटो रिप्लाय येईल. ॲटो रिप्लायमध्ये आपल्या शॉपचं लोकेशन आहे आणि प्लस लॅपटॉपचे जे कॅटलॉग आहे त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी भरपूर बघायला मिळतील, जसं की 20,000च्या आतले लॅपटॉप, 30,000च्या आतले लॅपटॉप, HPचे लॅपटॉप, डेलचे लॅपटॉप, लिनोवोचे लॅपटॉप किंवा ग्राफिक कार्डचे लॅपटॉप, अशा आपण वेगवेगळी कॅटेगरी केलेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप चूज करायचा आहे. चूज केल्यानंतर आम्हाला स्क्रीनशॉट काढून मेसेज करायचा की सर मला हा लॅपटॉप घ्यायचा आहे किंवा मला हा लॅपटॉपचा व्हिडिओ पाहिजे. तर तुम्ही मेसेज केल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवेल. लॅपटॉप तुम्हाला आवडल्यास तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. पेमेंट जे असणार आहे हे 100% फुल पेमेंट तुम्हाला आधीच करायचं आहे आणि आपण मोस्टली सेम डेज डिस्पॅच करतो. म्हणजे तुम्ही सकाळी 10-11 वाजता पेमेंट केलं किंवा 12 वाजेपर्यंत पेमेंट केलं तर आपण सेम डे कुरिअर करतो. असं नाही की तुम्ही आज पेमेंट केलं आहे 2-3 दिवसांनी कुरिअर होईल, असं नाही होणार. सेम डेला डिस्पॅच केलं जाईल आणि जे कुरिअरला टाईम लागतो, समजा 2 दिवस लागतील, महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला डिलिव्हरी मिळते. मुंबईमध्ये असाल किंवा 100 किलोमीटरच्या आतमध्ये असाल किंवा 150 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर नेक्स्ट डे डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाईल. प्लस तुम्हाला पुण्यातल्या पुण्यात डिलिव्हरी पाहिजे असेल तर आपण पोर्टरने किंवा डंजोने पण डिलिव्हरी देतो. सेम डे तुम्हाला 1-2 तासात पुण्यामध्ये डिलिव्हरी मिळून जाईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. याच्यामध्ये जो तुम्हाला प्रोसेसर मिळणार आहे हा एकदम हाय एंड प्रोसेसर आहे. i7 10 जनरेशनचा. 8 GB रॅम असणार आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 26,000.
चेक करा मित्रांनो, 26,000 तुम्हाला मिळणार आहे i7 10 जनरेशन सोबत लॅपटॉप. सर मार्केटमध्ये आहेत ना खूप साऱ्या नवीन कंपन्या आता आलेल्या आहेत, अविता वगैरे, तर त्यांचे लॅपटॉप घेणं योग्य राहील का? मित्रांनो, त्या लॅपटॉपचे मेन प्रॉब्लेम आहेत की तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस मिळत नाही आहे. समजा त्याचा कीबोर्ड खराब झाला किंवा बॅटरी वगैरे खराब झाली तर तुम्हाला त्याची सर्व्हिस मिळत नाही आहे. तर त्याच्यामुळे मोस्टली आम्ही सांगतो की असे लॅपटॉप घेऊ नका. जर तुम्हाला यूज अँड थ्रोचे लॅपटॉप पाहिजे असेल काही 4 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, तर तुम्ही त्यावेळेस पैसे बजेट नसेल तर तसे लॅपटॉप घ्या. जर बजेट चांगलं असेल तर तुम्ही ब्रँडेड लॅपटॉप घ्या किंवा रिफर्बिश लॅपटॉप घ्या, जेणेकरून तुम्हाला लाँग टर्मसाठी सर्व्हिस मिळेल. आता जसं की हे बिझनेस रिचचे मॉडेल आहेत, याची खासियत अशी आहे की तुम्ही 10-10 वर्षापर्यंत तुम्हाला याचे स्पेअर पार्ट मिळतात. आज जरी खरेदी केला आणि 10 वर्षांनी समजा तुम्हाला याची बॅटरी चेंज करायची, स्क्रीन चेंज करायची, कीबोर्ड चेंज करायची, तरी तुम्हाला याचे स्पेअर पार्ट मिळतात. पण बाकीचे जे लोकल कंपनी आहेत तर त्याचे तुम्हाला स्पेअर पार्ट मिळत नाही आहे. ते एकदा खराब झालं तर तुम्हाला ते कचऱ्याच्या पेटीतच टाकावं लागणार आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा टचस्क्रीनमध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर असणार आहे हा i7 11 जनरेशन आहे. 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सी टाईपचं ॲडॅप्टर येणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 35,000 आणि नॉन टच घेतला तर 34,000मध्ये जाणार आहे. i7 11 जनरेशन सोबत मिळते. 2 टाईप्स लॅपटॉपमध्ये आहेत. 35,000पासून सुरुवात. मित्रांनो, यानंतरचा जो लॅपटॉप आहे हा डेल लॅटिट्यूड 5430 आहे. हा आपल्या शॉपमधला सगळ्यात पॉवरफुल लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर असणार आहे हा i7 12 जनरेशन असणार आहे. 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे, 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर असणार आहे, इंटेल आयरिसचं ग्राफिक असणार आहे, याच्यामध्ये 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 40,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 12 जनरेशन सोबत लॅपटॉप आहे आणि 40,000 तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचे आपण लॅपटॉप बघणार आहे 360मध्ये, जे 2-in-1 लॅपटॉप म्हणतात. जसे तुम्ही असे टॅब म्हणून यूज करू शकता. याच्यामध्ये जो आपल्याकडे पहिला लॅपटॉप अवेलेबल आहे हा डेलचा आहे, डेल लॅटिट्यूड 5300. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे तुम्हाला i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 जीबीची रॅम असणार आहे, 256 जीबीची SSD. याची जी स्क्रीन साईज असणार आहे ही 13.3 इंच असणार आहे आणि फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 28,500. चेक करा मंडळी, 360 लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. 28,500 किंमत आहे. पुढच्या मार्फत चेक करा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे. हा सुद्धा 360 रोटेट होतो, हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळणार आहे हा i5 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच असणार आहे, फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत जाणार आहे तुम्हाला 31,000. 31,000 किंमत आहे. 11 जनरेशन सोबत तुम्हाला हा 360 लॅपटॉप सरांनी उपलब्ध केला. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे मायक्रोसॉफ्ट सर्फेस आहे. ही एकदम प्रीमियम सिरीज आहे विंडोजमधली. हा टचस्क्रीनचा लॅपटॉप असणार आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे तुम्हाला i5 10 जनरेशन आहे, 8 जीबीची रॅम असणार आहे, 256 जीबीची SSD असणार आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच असणार आहे आणि हा 2K टचस्क्रीन डिस्प्ले असणार आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम हा लॅपटॉप स्लिम आणि लाईट वेट आहे. याची मेटल बॉडी असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 32,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 10 जनरेशन सोबत लॅपटॉप सरांनी उपलब्ध केला आहे मायक्रोसॉफ्ट सर्फेस 32,000. नेक्स्ट काय दाखवतो सर? मित्रांनो, यानंतरचा आपण HPचा 360 लॅपटॉप बघणार आहेत. याच्यामध्ये जो मॉडेल आहे HP EliteBook 830 मॉडेल असणार आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे, स्लिम आणि एकदम लाईटवेट लॅपटॉप आहे मेटल बॉडीमध्ये आणि याची जी स्क्रीन साईज असणार आहे 13.3 इंच फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 27,000 रुपये. आणि या लॅपटॉपमध्ये तुम्हाला रॅमच्या स्लॉट पण मिळणार आहेत, म्हणजे जर तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर ते सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल आहे. i5 8 जनरेशन सोबत हा लॅपटॉप आहे. 27,000 किंमत आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 830 G7 मॉडेल असणार आहे. याच्यामध्ये हे सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे तुम्हाला i5 10 जनरेशन प्रोसेसर मिळणार आहे, 16 जीबीची रॅम मिळणार आहे, 512 जीबीची SSD मिळणार आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच. हा सुद्धा मेटल बॉडीमध्ये एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 35,000 रुपये. आपण एक 360मध्ये अवेलेबल आहे 10 जनरेशन सोबत 35,000. सर इथे मी पाहतोय की तुम्ही जी प्राइसिंग आहे ती फिक्स ठेवलेली आहे, तर असं का? मित्रांनो, काय होतं की आपण कॅटलॉग बनवतो, कॅटलॉगमध्ये तिथं प्राईस दिलेले असतात. तुम्ही आत्ता हे सगळं ऑनलाईनचा जमाना आहे. ऑनलाईनच्या जमान्यामध्ये तुम्ही प्रत्येक दुकानाच्या प्राईस चेक करू शकता. जसं ॲमेझॉनवरती गेलं तर तुम्हाला तिथे एक प्राईस दिलेली असते, ती जी फिक्स प्राईस असते. तसंच आपण कॅटलॉग बनवतो, त्याच्यामध्ये प्राईस देतो आणि प्राईस दिल्यामुळे काय होतं की तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं पडतं.
आणि तुम्हाला कम्पेअर करायला पण सोपं पडतं की बाबा कुठे लॅपटॉप स्वस्त आहेत. प्लस मार्केटमध्ये काय होतं की तुम्हाला देताना प्राईस कमी देतात कधी कधी, पण तिथं ॲक्च्युअलमध्ये शॉपमध्ये गेलं की ते म्हणणार एक तर स्टॉक नाही आहे किंवा सर त्याची प्राईस वाढली. तर आपल्याकडे तसं नाही आहे, जी कॅटलॉगला प्राईस असेल तीच फायनल प्राईस असेल. आणि माझा सगळ्यात जास्त धंदा चालतो रेफरन्सवरती. एका व्यक्तीने लॅपटॉप नेला आहे, समजा 20,000चा i5 8 जनरेशन लॅपटॉप नेला आहे आणि त्याचाच मित्र जर माझ्याकडे रेफरन्सने आला आहे आणि त्याने सांगणार की सर मी अशा रेफरन्सने आलो आहे, मला तोच लॅपटॉप पाहिजे आणि सेम किंमत पाहिजे. तर मला प्रत्येक वेळेस त्यांचं बिल चेक करावं लागत नाही आहे किंवा मला प्राईस आठवायला लागत नाही आहे. मी सरळ त्यांना सांगू शकतो सर त्यांना पण 20,000त विकला आहे, कारण की आपली प्राईस ही फायनल प्राईस असणार आहे, फिक्स प्राईस असणार आहे. म्हणजे सगळ्यांसाठी जे लॅपटॉपची प्राईस आहे ती फिक्स असणार आहे. मग कोणी स्टुडंट असो, कोणी गरीब असो, कोणी श्रीमंत असो किंवा कोणी बिझनेसमॅन असो, सगळ्यांसाठी आपल्याकडे प्राईस फायनल असणार आहे. त्याच्यामुळं घासाघीस म्हणजे आपल्याकडे होतच नाही आहे. जी प्राईस तुम्हाला दिली त्याच प्राईसमध्ये तुम्हाला लॅपटॉप घ्यावा लागेल. मित्रांनो, आता आपण HP लॅपटॉप बघणार आहे. HP लॅपटॉपमध्ये आपल्याकडे HPचा प्रोबुक आहे, 445R मॉडेल येतो G6मधून. याच्यामध्ये तुम्हाला AMD रायझनचा प्रोसेसर मिळणार आहे. हा इक्वलंट असतो किंवा बेटर असतो i5 8 जनरेशनपेक्षा. 8 जीबीची रॅम असणार आहे, 256 जीबीची SSD असणार आहे, 14 इंचची स्क्रीन असणार आहे आणि हा मेटल बॉडीमध्ये येतो. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 20,000 रुपये. 20,000 रुपयामध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर, हे जे प्रोसेसर आहेत त्यामध्ये AMD भारी का इंटेल भारी? मित्रांनो, आता आपण सगळ्यात जास्त जे प्रोसेसर वापरलेले आहेत ते इंटेलचे आहेत आणि इंटेलचं पहिल्यापासून नाव आहे. जगात 2च कंपनी प्रोसेसर बनवतात, लॅपटॉपची असेल किंवा डेस्कटॉपची असेल, ती म्हणजे इंटेल कंपनी, त्याच्यानंतर AMD कंपनी. आता सगळ्यात जास्त जे प्रोसेसर विकले जातात ते AMDचे वापरतात, कारण की AMD कमी प्राईसमध्ये तुम्हाला बेटर परफॉर्मन्स देते. पहिले जे आहेत ते इंटेलचे प्रोसेसर चांगले होते, पण आत्ताच्या कंडिशनला AMDचे प्रोसेसर बेटर आहेत. पण आता सध्या तरी AMDचे प्रोसेसर लॅपटॉपमध्ये खूप कमी येतात. जसं आता आम्ही गेमिंगचे सेटअप बनवतो, तर गेमिंगच्या सेटअपला नाही म्हटलं तरी आम्ही 90% फक्त AMDचे प्रोसेसर वापरतो. माझा पण जो सेटअप आहे, जो गेले 5 वर्ष मी वापरतो, त्याच्यामध्ये पण AMDचे प्रोसेसर वापरतो. AMDच्या प्रोसेसरमध्ये काय खासियत आहे मी तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही हा लॅपटॉप बघताय, हा HPचा 445 G7 मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळतो तुम्हाला AMD Ryzen 5 प्रोसेसर मिळतो आणि 4000 सिरीज आहे. ह्या 4000 सिरीजचा जो परफॉर्मन्स आहे हा इक्वलंट जातो i7 10 जनरेशन. नॉर्मली तुम्ही i7 10 जनरेशन HPमध्ये जर लॅपटॉप घ्यायला गेला तर ते 30,000च्या प्लस जातो. पण ह्याची जी किंमत तुम्ही बघताय याची किंमत आहे 25,000. 25,000मध्ये 30,000चं काम करणारा हा प्रोसेसर आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त सजेस्ट करतो की तुम्ही AMDचे प्रोसेसर घ्या. आता ह्या लॅपटॉपचं आपण स्पेसिफिकेशन बघूया. हा HPचा प्रोबुक आहे 445 G7. AMD रायझनचा प्रोसेसर असेल, 8 जीबीची रॅम असेल, 256 जीबीची SSD असेल आणि 14 इंची स्क्रीन असणार आहे याच्यामध्ये आणि ह्याची किंमत तुम्हाला जाईल 25,000 रुपये. म्हणजे तुम्हाला 30,000चं जे काम आहे हे 25,000त AMD प्रोसेसर करून देणार आहे. 25,000 किंमत असणार आहे. कॉन्फिगरेशन तुम्ही चेक करा. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G7. हे टचस्क्रीनमध्ये मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे. हे i5 10 जनरेशन असणार आहे. 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे, 14 इंची फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 29,500. 29,500 मध्ये तुम्हाला मिळणार आहे 10 जनरेशन सोबत लॅपटॉप. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याला सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळून जाईल? मित्रांनो, आपण 2 तासाची गॅरंटी देतो, पण 2 तासापेक्षा जास्तच बॅटरी बॅकअप मिळतो. कधी कधी 4 तास मिळतो, कधी कधी 5 तास मिळतो. प्रत्येक लॅपटॉपची आपण बॅटरी टेस्ट करतो. बॅटरी टेस्ट म्हणजे काय, आपण यूट्यूबचे व्हिडिओ लावतो, 4K व्हिडिओ लावतो आणि तो लॅपटॉप तसा सोडून देतो. त्याच्यानंतर एक सॉफ्टवेअर येतं, त्या सॉफ्टवेअरवरती आपण मॉनिटर करतो की हा लॅपटॉप किती वेळ चालला आहे. 100% बॅटरीपासून 0 होईपर्यंत आपण ते टेस्टिंग करतो आणि टेस्टिंग करताना अधूनमधून स्क्रीनशॉट काढतो. ते स्क्रीनशॉटमध्ये दिसतं की लॅपटॉप ॲक्च्युली बॅटरीवरती किती तास चालला आहे आणि ते स्क्रीनशॉट तुम्हाला जेव्हा तुम्ही लॅपटॉप घ्यायला येता तर त्यावेळेस ते दाखवले जाते. बाहेरच्या दुकानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किती टक्के हेल्थ आहे किंवा बॅटरी किती MAHची आहे ते दाखवलं जातं, पण आपण त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवत नाही आहे, कारण की ॲक्च्युअल लाईफमध्ये लॅपटॉपची बॅटरी किती तास बॅटरी बॅकअप जाते हे महत्त्वाचं आहे. कधी कधी असं होतं की बॅटरीची लाईफ 100% आहे किंवा बॅटरी एक्सलेंट आहे, पण रिअल लाईफमध्ये ती तासभर चालते किंवा अर्धा तास चालते किंवा दीड तास चालतं. आपली जी रिक्वायरमेंट आहे की कमीत कमी 2 तास बॅटरी बॅकअप काम करताना द्यायला पाहिजे, ना की ते आयडियलवरती चालायला पाहिजे. तेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेस जास्त लोड असतो, त्यावेळेस वायफाय चालू असतं, ब्लूटूथ चालू असतं, कीबोर्डची लाईट चालू असते, स्क्रीन चालू असते, तर त्यावेळेस बॅटरी बॅकअप जास्त लागतो. तर त्याच्यामुळे आपण हे पूर्ण टेस्टिंग करतो, त्याच्यानंतर लॅपटॉप विकतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ProBook 440 G8. याच्यामध्ये तुम्हाला i5 11 जनरेशन प्रोसेसर मिळणार आहे, 16 जीबीची रॅम असणार आहे, 256 जीबीची SSD आहे
आणि स्क्रीन साईज 14 इंची फुल एच डी असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 30,500. 11 जनरेशन सोबत मिळते 30,500 किंमत असणार. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याची ॲव्हरेज लाईफ किती असेल? मित्रांनो, याचं डिपेंड करतं की तुम्ही कोणतं जनरेशन घेता. जसं की i5 6 जनरेशन घेतला तर तुम्ही कमीत कमी 3-4 वर्ष वापरू शकता, किंवा i5 12 जनरेशन यूज करत असाल तर कमीत कमी ते 7 ते 8 वर्ष तुम्ही वापरू शकता. जेवढं जनरेशन लेटेस्ट घ्याल तेवढा तो लॉंग लाईफ चालणार आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G8 मॉडेल आहे. हे सुद्धा i5 11 जनरेशनमध्ये मिळेल. 16 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल एच डी स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 31,500. 11 जनरेशन सोबत मिळतोय 31,500 किंमत आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 830 G7 मॉडेल असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळणार आहे हा i7 10 जनरेशन असणार आहे. 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD, स्क्रीन साईज 13.3 इंच फुल एच डी डिस्प्ले असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 32,000 रुपये. 32,000 मिळणार आहे 10 जनरेशन सोबत लॅपटॉप आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप असणार आहे HP EliteBook 840 G8. हा एकदम पॉवरफुल CPU असलेला प्रोसेसर आहे. याच्यामध्ये i7 11 जनरेशन CPU मिळणार आहे. 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल एच डी असणार आहे. मेटल बॉडी एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 40,000 रुपये. 11 जनरेशन सोबत आहे, 40,000 किंमत आहे. तर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना शेअर मार्केट किंवा एक्सेल वगैरे असं त्या रिलेटेड कामं आहेत, तर मोठ्या स्क्रीनमध्ये असं काही लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? मित्रांनो, 15.5 मध्ये लॅपटॉप खूप कमी येतात. जसं की आपल्याकडे 2 मॉडेल सध्या तरी अवेलेबल आहेत. याच्यामध्ये तुम्हाला डेल लॅटिट्यूड 5500 हा मॉडेल मिळेल. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन असणार आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, स्क्रीन साईज 15.5 फुल एच डी असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 23,000 रुपये. चेक करा मंडळी, 23,000 तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5511. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे हा एच सिरीजचा CPU असणार आहे. याच्यामध्ये ग्राफिक नाही आहे, म्हणजे डेडिकेटेड ग्राफिक नाही आहे, पण जो प्रोसेसर आहे हा एच सिरीजचा आहे. i7 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, स्क्रीन साईज 15.5 फुल एच डी डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 30,000 रुपये. 30,000 तुम्हाला मंडळी मिळणार आहे 10 जनरेशन सोबत. आणि सर हे जे एच प्रोसेसर आता तुम्ही म्हणलात तर हे नक्की काय असतं? नॉर्मली जे लॅपटॉप येतात हे यू प्रोसेसरसोबत येतात. यू प्रोसेसर जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स थोडासा कमी मिळतो, पण बॅटरी बॅकअप कम्पेअर टू एस सिरीजपेक्षा 3 ते 4 तास तुम्हाला बॅटरी बॅकअप जास्त मिळतो. एस सिरीजचे जे CPU असतात, ज्याला कोणाला गेमिंग करायचं असेल किंवा हार्ड कोडिंग करायची असेल तर त्याच्यासाठी एस सिरीजचा CPU लागतो. असं नाही की तुम्हाला कोडिंग करायची तर कंपल्सरी एस सिरीजचा CPU लागेल. यू सिरीजवरती पण म्हणजे चांगल्या प्रकारे कोडिंग होते. एस सिरीजवरती नो डाऊट 10 ते 15% तुम्हाला स्पीड जास्त मिळणार आहे. सर डेडिकेटेड ग्राफिक्समध्ये काय लॅपटॉप आहे का तुमच्यावर? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल प्रिसिजन मॉडेल आहे. नॉर्मली हे जे लॅपटॉप येतात हे खूप कॉस्टली येतात. नवीनची किंमत कमीत कमी 2 ते 2.5 लाख किंमत असते. तर याच्यामध्ये तुम्हाला जो लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे हा डेल प्रिसिजन 5530 असणार आहे. i7 8 जनरेशन प्रोसेसर असेल, 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे आणि NVIDIA Quadro P2000 हे मॉडेल असणार आहे ग्राफिक कार्डचं. स्क्रीन साईज 15.5 इंच असणार आहे. मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप आहे आणि स्लिम लाईट वेट लॅपटॉप असणार आहे. हा जे गेमिंगचे लॅपटॉप येतात ते कमीत कमी 2.5 ते 3 किलोचे येतात, पण हे त्यापेक्षा कमी वजन असणार आहे. याचं जे प्राईस जाईल तुम्हाला 40,000 आणि जे ग्राफिकवाले लॅपटॉप असणार आहे त्याला 1 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. चेक करा, 40,000 किंमत आहे. डेडिकेटेड ग्राफिक कार्डसोबत तुम्हाला मिळत आहे. आपल्या शॉपमधला सगळ्यात महागडा लॅपटॉप आहे आणि याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आहे हे i7 10 जनरेशन असणार आहे. हा एस सिरीजमध्ये CPU येणार आहे. याचं जे मॉडेल आहे हा Lenovo P1 मॉडेल असणार आहे. स्लिम आणि लाईट वेट लॅपटॉप असणार आहे आणि हा ग्राफिक कार्डवाला लॅपटॉप आहे. 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे, स्क्रीन साईज 15.5 इंच असणार आहे आणि याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड असणार आहे हे NVIDIA Quadroचं T1000 असं ग्राफिक कार्ड असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 45,000. एकदम स्लिम आणि लाईट वेट लॅपटॉप आहे. ज्याला कोणाला AutoCAD, CATIA, 3D जे सॉफ्टवेअर यूज करायचे असेल तर त्यांच्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. चेक करा मंडळी, एकदम जबरदस्त हाय एंड मशीन सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. कॉन्फिगरेशन तुम्ही एकदा चेक करा. सर डेस्कटॉपमध्ये तुमच्याकडे काय आहे का? हो मित्रांनो, तुम्हाला जर डेस्कटॉप वापरायचं असेल आणि कमी स्पेसमध्ये जर टायनी PC पाहिजे असेल तर आपल्याकडे टायनी PC पण मिळतात.
जसं तुम्ही हे डेलचं टायनी पी सी बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला i5 6 जनरेशन प्रोसेसर मिळेल, 8 जीबीची रॅम आहे आणि 256 जीबीची SSD मिळणार आहे. याच्यामध्ये रॅमच्या 2 स्लॉट असतात आणि SSDसाठी पण 2 स्लॉट असतात. एक SATA SSD आणि एक M.2 SSD तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पोर्ट्स पण भरपूर मिळणार आहेत. जसं तुम्ही फ्रंटला बघू शकता, एक C टाईप पोर्ट आहे, एक USB पोर्ट आहे. पाठीमागे तुम्हाला 4 USB पोर्ट मिळणार आहे आणि डिस्प्लेसाठी तुम्हाला 3 पोर्ट आहेत. एक तुम्हाला HDMI मिळणार आहे, 2 DP मिळणार आहेत. कधी-कधी HDMI नसते, त्याच्या जागी VGA वगैरे असते. म्हणजे याला तुम्ही 3 स्क्रीन कनेक्ट करू शकता. ज्याला कोणाला ट्रेडिंग करायचं असेल तर ते तुम्ही मिनी PCवरती पण ट्रेडिंग करू शकता. कमी स्पेसमध्ये आणि कमी प्राईसमध्ये हे तुम्हाला डेस्कटॉप मिळतील. प्लस या डेस्कटॉपची खासियत अशी आहे की हे 2017चं जरी मॉडेल असेल, 2017चं किंवा 18चं मॉडेल असतं तरी आपण याला हार्डवेअर वॉरंटी 1 वर्षाची देतो. कारण की हे जे मशीन आहे हे लवकर खराबच होत नाही आहे. म्हणजे तुम्ही कितीही रफ यूज केलं, दिवसातले 12 तास जरी यूज केलं तरी हे मशीन लवकर खराब होत नाही आहे. आणि जरी खराब झालं तर हे जे स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होतात आणि कमी प्राईसमध्ये मिळतात. म्हणून आपण याला 1 वर्षाची वॉरंटी देतो. याची किंमत तुम्हाला जाणार आहे ₹13,000. 13,000मध्ये तुम्हाला i5 6 जनरेशन मिळणार आहे आणि हे ब्रँडेड मशीन असणार आहे. म्हणजे जे सगळे स्पेअर पार्ट असतील हे लोकल नसणार आहेत, हे सगळे डेल कंपनीचे असणार आहेत. मित्रांनो, याच्यानंतर जे आहेत हे मॉडेल SFF मॉडेल असतात. हे टायनी PCपेक्षा थोडेसे मोठे असतात. ह्याचा बेनिफिट काय, ह्याचं कूलिंग चांगलं असतं. त्याच्या कूलिंगपेक्षा ह्याची कूलिंग जरा चांगलं आहे आणि प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक कार्ड वगैरे बेसिक ग्राफिक कार्ड टाकायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक कार्डचा पण सपोर्ट मिळतो. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम प्रोसेसर मिळणार आहे. i5 6 जनरेशन, 8 जीबीची रॅम, 256 जीबी SSD, 1 इयर वॉरंटी. ते तुम्हाला 13,000 मिळणार आहे. हे तुम्हाला 13,800मध्ये मिळणार आहे. त्याला पण 1 वर्ष वॉरंटी असणार आहे. मित्रांनो, याच्यानंतर आपल्याकडे HPचं रायझनमध्ये मशीन अवेलेबल आहे. रायझनमध्ये आपल्याकडे 3 मॉडेल आहेत. रायझनमध्ये तुम्हाला Ryzen 3 आहे, Ryzen 5 आहे आणि Ryzen 7 आहे. Ryzen 3मध्ये तुम्हाला 2 जीबीचं ग्राफिक कार्ड मिळणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जे बेसिक जे ग्राफिक कार्ड आहे ते 2 जीबीचं डेडिकेटेड ग्राफिक कार्ड मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या-मोठ्या 3Dच्या गेम खेळायचे असेल तर तुम्ही आरामात खेळू शकता. ह्याची जी किंमत तुम्हाला जाणार आहे Ryzen 3 सोबत 8 जीबी रॅम, 256 जीबी SSD, 1 इयर वॉरंटी, हे तुम्हाला मशीन जाणार आहे ₹13,000. Ryzen 5 घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ₹15,000 लागतील आणि त्याच्यानंतर Ryzen 7 येतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8/16 थ्रेडचा एकदम पॉवरफुल CPU मिळतो आणि त्याला ग्राफिक कार्ड पण कंपल्सरी, डिस्प्लेसाठी ग्राफिक कार्ड लागतं. ते मशीन तुम्हाला 25,000 मिळणार आहे. समजा एखाद्याला तुमच्यासारखा असा हा गेमिंग PC बनवून पाहिजे असेल तर तशी काय आहे का सुविधा मिळेल का? हो मित्रांनो, जर तुम्हाला सेकंड हँडमध्ये काय स्पेअर पार्ट पाहिजे असतील, जसं की मदरबोर्ड, CPU, रॅम किंवा ग्राफिक कार्ड पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल असतात. प्लस तुम्हाला नवीन गेमिंगचं सेटअप पाहिजे असेल किंवा ट्रेडिंगचं सेटअप पाहिजे असेल तर त्यासुद्धा गोष्टी आपल्याकडे मिळून जातील आणि मार्केटपेक्षा कमी प्राईसमध्ये तुम्हाला मिळून जातील. जसं की मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं की सेकंड हँड आपल्याकडे स्पेअर पार्ट अवेलेबल असतात. हा आपल्याकडे एसरचा एक मॉनिटर आहे. याचं 4 महिने ओल्ड आहे आणि 1 महिना त्यांनी यूज केलेला आहे. याची नवीनची किंमत आहे Amazonवरती 8,300. आपल्याकडे बिल पण आहे त्याचं Amazonचं. 8,300ला कस्टमरने घेतलेला आहे आणि हा तुम्हाला सेकंड हँडमध्ये मिळणार आहे फक्त 6,500ला. 6,500 ऑलमोस्ट तुम्हाला पूर्ण वॉरंटी मिळणार आहे आणि हा पीस जो आहे हा व्हाईट कलरमध्ये असणार आहे. एकदम अनयूज कंडिशनमध्ये आहे आणि IPS आहे. एकदम प्रीमियम सिरीजचा हा मॉनिटर तुम्हाला फक्त 6,500मध्ये 24 इंची फुल HD मॉनिटर मिळणार आहे. सर, मार्केटमध्ये तर 10,000 रुपयामध्ये नवीन PC मिळत आहेत आणि तुम्ही तर सेकंड हँड 13,000 रुपयामध्ये विकताय, असं का? मित्रांनो, जे तुम्हाला 10,000 जे प्रोसेसर मिळतात त्याचं मी तुम्हाला स्पेसिफिकेशन दाखवतो. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला 10,000 काय मिळतं. i3चा CPU मिळतो, न्यू बॉक्स पॅक असेंबल CPU. याच्यामध्ये तुम्हाला i3चा 3rd जनरेशन प्रोसेसर मिळतो, 8 जीबीची DDR3ची रॅम मिळते, 256 जीबीची SSD मिळणार, जी की लोकल कंपनीची मिळते, ते काय ब्रँडेड नाही मिळणार. त्याच्यानंतर तुम्हाला Windows 11 Pro मिळतं. इथे तुम्हाला क्रॅक व्हर्जन देतात. त्याच्यानंतर HDMI VG वगैरे ते देतात. वायफाय ब्लूटूथचं डोंगल मिळतं ₹500. 500ला पण मिळत नाही, ₹350 मिळतं आणि याला 1 वर्ष वॉरंटी देतात. तर तुम्हाला रिॲलिटी चेक करून दाखवतो. आता जो प्रोसेसर आहे, आता हे आमचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे मी, ज्याच्यामध्ये प्रोसेसर विकतात. हे ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये तो i3 3rd जनरेशनचा प्रोसेसर मिळतो ₹200. ज्यावेळेस तुम्ही 10,000चं मशीन बनवताय, आता आम्ही पण मशीन बनवतो, ज्यावेळेस तुम्ही मशीन बनवताय एखादं ज्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड नसेल तर त्या CPUची जी कॉस्ट जाईल त्या कॉस्टिंगमध्ये कमीत कमी 30 ते 40% ही जी कॉस्टिंग आहे ही पाहिजे तुमच्या प्रोसेसरची कॉस्ट. इथे तुम्ही 10,000चं मशीन घेताय पण ₹200चा प्रोसेसर टाकताय. म्हणजे मार्केटमध्ये असे मशीन बनवून विकतात. म्हणजे दोष कम्प्युटरवाल्याचा नाही आहे, घेणाऱ्याने पण व्हेरीफाय करायला पाहिजे की आपण i3 3rd जनरेशनचं 10,000चं मशीन घेतोय, त्यात प्रोसेसरची व्हॅल्यू ₹200. ₹200 म्हणजे काय व्हॅल्यू? काहीच नाही आहे.
तर तुम्ही असे जर मशीन घेत असाल तर ते काय फायदेशीर तुम्हाला ठरणार नाही आहे. म्हणजे तात्पुरतं तुमचं काम चालेल, म्हणजे बेसिक एकदम बेसिक टू बेसिक काम असेल तर तुम्ही हे मशीन घेतलं तरी चालेल. पण आता आम्ही जे विकतोय जसं की 13,000चं मी मशीन तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये i5चा प्रोसेसर आहे, i3चा नाही आहे आणि प्लस ते 6 जनरेशन आहे. तर हे i3 थर्ड जनरेशनपेक्षा 6 जनरेशनचा प्रोसेसर कमीत कमी येतो. जसं मी तुम्हाला सांगितलं 13,000चं मशीन आहे, तर 13,000मध्ये तुम्हाला 4,000चा फक्त प्रोसेसर मिळतो. त्याच्यामध्ये रॅम एस-एस-डीच्या प्राईस आता वाढलेल्या आहेत, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण तुम्ही घेताना पहिल्यांदा व्हेरीफाय करा की मला कोणता जनरेशन मिळतं आहे आणि त्या जनरेशनची व्हॅल्यू काय असणार आहे. तुमचं काम होतं आहे का नाही हे पण पहिल्यांदा बघाच. पण तुम्ही मार्केटमध्ये काय आहे की फक्त तुम्हाला वरचं जे कॅबिनेट आहे, जसं की हे कॅबिनेट आहे, हे कॅबिनेट फक्त तुम्हाला नवीन टाकून दिलं तर अख्खं मशीन नवीन होत नाही आहे. त्याच्यामधले जे बेसिक कंपोनंट आहे, प्रोसेसर आहे, रॅम आहे, एस-एस-डी आहे. जर तुम्हाला लोकल कंपनीच्या एस-एस-डी दिल्या, जसं की माझ्याकडे पण लोकल कंपनीच्या एस-एस-डी पडलेल्या आहेत, मी काय कधी वापरत नाही आहे. जसं तुम्ही आता हे बघू शकता, ही EVM कंपनी आहे, ही EVM कंपनी आहे, ही EVM आहे आणि ही EVM आहे. हे लोकल कंपनीची एस-एस-डी कधीच वापरत नाही. आपण फक्त जे ब्रँडेड आहेत, जसं हे SanDisk कंपनी आहे, तर ह्या SanDisk कंपनीच्या एस-एस-डी वापरतो किंवा सॅमसंग कंपनी आहे, जसं ही सॅमसंग कंपनीची एस-एस-डी आहे. तर आपण वापरताना फक्त ब्रँडेड कंपनीचे एस-एस-डी वापरतो. जेणेकरून काय होतं की तुमचं जे मशीन आहे ते चांगलं चालतं. लाँग टाईमसाठी तुम्हाला म्हणजे सुरुवातीला असं वाटू शकतं की सर थोडंसं महाग पडलं आहे, पण लाँग टर्मसाठी तुमची जी कॉस्ट कव्हर केली जाते आणि तुम्हाला परफॉर्मन्स चांगला मिळतो. तुमचं मशीन लवकर बंद पडत नाही आहे, तुमचा डेटा लॉस होत नाही आहे आणि तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करू शकता त्या ब्रँडवर. जसं की सॅमसंग एस-एस-डी आहेत, ह्या लवकर काही खराब होत नाहीत किंवा तुमचा डेटा करप्ट होत नाही आहे. तर हे लाँग टर्मसाठी तुम्हाला हे मशीन स्वस्त पडणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही घेताना पहिल्यांदा सर्व विचार करा की 10,000त ॲक्च्युअली मशीन येतं का? आज जर तुम्ही बघायला गेला मार्केटमध्ये i3चा प्रोसेसर घ्यायचा म्हटलं तर कमीत कमी फक्त प्रोसेसरची किंमत आहे 7,000 ते 8,000 रुपये. 10,000त मशीन नवीन तर मिळणार आहे का तुम्हाला? नाही मिळणार. म्हणजे फक्त वरचा दिखावा फक्त नवीन मिळणार आहे, बाकी आतले कंपोनंट तुम्हाला ओल्ड मिळणार आहे आणि एकदम लो पॉवरचे मिळणार आहे. मंडळी चेक करा, सरांनी एक चांगला असा संदेश तुम्हाला दिलेला आहे. कधी पण कुठली वस्तू घ्याल तर थोडंसं रिसर्च करा, ती खरंच त्याची तेवढी व्हॅल्यू आहे का मार्केटमध्ये चेक करा आणि त्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करा. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचं तुम्ही क्वालिटी चेक कसं करता? मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की आपण बॅटरी टेस्ट कशी करतो. जसं तुम्हाला एक स्क्रीनशॉट बघायला मिळतो, याच्यामध्ये आपण 4K एक व्हिडिओ लावलेला आहे. त्याच्यानंतर एक बॅटरी मॉनिटर म्हणून एक सॉफ्टवेअर येतं, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता हा टाईम ऑन बॅटरी, म्हणजे बॅटरीवरती हा किती तास चालला आहे. हा 5 तास 42 मिनटं चालला आहे, अजून बॅटरी शिल्लक आहे 18%. असं प्रत्येक लॅपटॉपमध्ये आपण टेस्टिंग करतो, जेणेकरून कळायला पाहिजे आम्हाला की हे बॅटरी बॅकअप किती देतं. आणि तुम्ही जेव्हा लॅपटॉप खरेदी करायला येता ना, त्यावेळेससुद्धा आम्ही हे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो, जेणेकरून तुम्हाला पण कळतं की हा यूट्यूबवरती किती तास चालला आहे. आणि यूट्यूबपेक्षा आपण जेव्हा तुम्ही काम करता तर त्यावेळेस कीबोर्डची पण लाईट यूज होते आणि वायफाय आणि ब्लूटूथ हे दोन्ही पण यूज होतं. तर त्याच्यामुळे ॲक्च्युअल यूट्यूबपेक्षा तुम्हाला रिअल लाईफमध्ये थोडासा बॅटरी बॅकअप कमी मिळतो. जसं की हा 5 तास चालला आहे किंवा 6 तास चालला आहे, तर तुम्हाला रिअल लाईफमध्ये 3 तास किंवा 4 तास चालणार. आमची रिक्वायरमेंट आहे की कमीत कमी तुम्हाला 2 तास बॅटरी बॅकअप मिळायला पाहिजे. त्याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला 4 ते 5 तास आरामात बॅटरी बॅकअप मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता, इथे जे एस-एस-डी वापरतो आपण, ही तोशिबा कंपनीची आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता, इथं NVMe आहे, QX या कंपनी आहे, SK हायनिक्स आहे, इथे इंटेलची एस-एस-डी आहे. तर आपण जे एस-एस-डी वापरतो ते सगळ्या ब्रँडेड वापरतात. मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेला तर हे अशा लोकल कंपनीचे एस-एस-डी बघायला मिळतात. जसं EVM आहे, मास्टर आहे, एअरवेक्स आहे, त्याच्यानंतर पॉवरएक्स आहे. तर ह्या सगळ्या चायनीज आणि लोकल एस-एस-डी असतात. आपण जे वापरतो हे ब्रँडेड वापरतो, जसं की सॅमसंग आहे, WD आहे, मायक्रॉन आहे किंवा SK हायनिक्स आहे. हे जे आहेत ह्या कमर्शियल सिरीजच्या एस-एस-डी आहेत. त्याचा जो परफॉर्मन्स असतो तो खूप जास्त परफॉर्मन्स असतो. ह्या ज्या लोकलवाले एस-एस-डी आहेत हे 5-6 महिने तुम्हाला स्पीड देतात, 5-6 महिन्यानंतर एकदम स्लो होऊन जातात. तर त्याच्यामुळे खराब झाला तर यातला डेटा रिकव्हरी होत नाही आहे. त्याच्यामुळे आपण जे वापरतो आहे ते ब्रँडेड एस-एस-डी वापरतो आहे. प्लस आपण आपल्याकडे जेव्हा लॅपटॉप येतो तर हा लॅपटॉप आपण असा ओपन करून बघतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग आहे का किंवा फॅब्रिकेशन केलं आहे का किंवा स्पेअर पार्ट वगैरे सगळं चेक करतो. जसं की एस-एस-डी आहे, हे ओरिजिनल इंटेलची एस-एस-डी आहे, ही ओरिजिनल डेलची बॅटरी आहे. त्याच्यानंतर ह्या रॅमच्या स्लॉट आहेत. रॅममध्ये तुम्हाला जे रॅम वापरले ते ब्रँडेड रॅम आहेत का, हे CPU चं कूलिंग आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही तोडफोड झालेली आहे किंवा कुठलं रिपेअरिंग केली आहे का, तर ते सगळं व्हेरीफाय करतो. त्याच्यानंतरच आपण लॅपटॉप विकतो. असं नाही आहे की लॅपटॉप आपण घेतला आहे, वरच्यावरच फक्त क्लीन केला आहे किंवा पॉलिश केला आहे आणि त्याच्यानंतर विकले, तर तसं नाही होत. आपल्याकडे सगळं जेन्युइन काम होतं की जेणेकरून तुम्हाला सर्व्हिस पण चांगली मिळते आणि लॅपटॉप पण चांगला मिळतो. तसंच मित्रांनो,
तुम्ही पाहू शकता की माय कम्प्युटर शॉपीला 4.9ची रेटिंग पण मिळालेली आहे गुगलवरती. आणि आपण काही जणांचे आपण रिव्ह्यूज पण वाचूया. व्हेरी बेटर क्वालिटी लॅपटॉप विथ सर्व्हिस वॉरंटी. आय हॅव परचेस्ड HP लॅपटॉप लास्ट इयर टिल लॅपटॉप वर्किंग विथ बेटर कंडिशन. आय एम सॅटिस्फाईड विथ प्रोडक्ट. तर तसंच पाहू शकता इंद्रजित सावंत यांनी पण लिहिलेलं आहे की मी माय कम्प्युटर शॉपिंगमधून आंबेगाव येथून अमोल सरांकडून लॅपटॉप घेतला आहे. 1 वर्ष झालं तरी अजून एकदम छान चालतो आहे. नो लॅग, नो हँग, नो प्रॉब्लेम. क्वालिटी खूप चांगली आहे. माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. तर असे खूप चांगले चांगले रिव्ह्यूज दिलेले आहेत. त्याचबरोबर इकडे पाहू शकता अलीकडेच मी माय कम्प्युटर शॉपिंगमधून सेकंड हँड डेल लॅटिट्यूड 5400 लॅपटॉप घेतला आहे आणि काही दिवस वापरल्यानंतर माझा अनुभव अतिशय समाधानकारक राहिला आहे. सेकंड हँड असूनही लॅपटॉपची कंडिशन उत्तम आहे. कुठेही स्क्रॅच किंवा डॅमेज नाहीत किंवा दिसायला स्वच्छ व नीटनेटका आहे. परफॉर्मन्स या बाबतीत लॅपटॉप खूप स्मूथ आणि फास्ट चालतो असं बरंच त्यांनी लिहिलेलं आहे. तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता पॉज करून स्क्रीन आणि किंवा स्वतःही तुम्ही गुगलवरती यांचे रिव्ह्यूज जाऊन चेक करू शकता. तर असे 4000+ मित्रांनो हॅपी कस्टमर्स आहेत जे माय कम्प्युटर शॉपीवरती ट्रस्ट करतात आणि त्यांनी इथून लॅपटॉप घेतलेला आहे. लॅपटॉप एकदम उत्तम प्रकारे चालतो आहे आणि ते खुश आहेत. सर कस्टमर तर खूप सारे हॅपी आहेत, पण मला एक विचारायचं होतं की आपली ही जी व्हिडिओ आहे ती पाहून तुम्हाला कुठल्या कुठल्या भागातून रिस्पॉन्स येतो? मित्रांनो, आपल्याला पुण्यातून सगळ्या भागातून रिस्पॉन्स येतो. जसं की हडपसर आहे, चाकण आहे, पिंपरी चिंचवड आहे किंवा आपलं सदाशिवपेठ आहे किंवा याच्यानंतर आपलं कात्रज आहे, धायरी आहे. पूर्ण आपल्याला पुण्यातून रिस्पॉन्स येतो. प्लस पुण्याच्या बाहेरून पण जास्त रिस्पॉन्स येतो. जसं की सातारा आहे, सांगली आहे, कराड आहे. गोव्याला गेल्या महिन्यातच आपण 2-3 लॅपटॉप पाठवले. त्याच्यानंतर आपण विदर्भात पण लॅपटॉप पाठवतो. त्याच्यानंतर आपण संभाजीनगरला पण लॅपटॉप पाठवतो, मुंबईला पण लॅपटॉप पाठवतो. महिन्याला कमीत कमी आपण 10 ते 15 लॅपटॉप कुरिअरने पाठवतो. पेमेंट आपण फुल ॲडव्हान्समध्ये घेतो. तेवढ्या लोकांचा आपल्यावरती ट्रस्ट पण आहे आणि जर तुम्हाला घरून ऑर्डर करायची असेल तर तुम्ही घरून ऑर्डरसुद्धा करू शकता. तर मंडळी तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम जबरदस्त स्टॉक सर घेऊन आलेले आहेत आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की सरांचं जे नेचर आहे ते खूप हेल्पिंग आहे. बरेच जण जेव्हा मार्केटमध्ये लॅपटॉप घ्यायला जातात तेव्हा ते सरांना कॉल करतात. म्हणजे नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल किंवा रिफर्बिश जरी घेत असेल सरांचा एक रिव्ह्यू घेण्यासाठी त्यांना कॉल करून विचारत असतात. तर सर बरेच तुम्हाला असे कॉल येत असतील, तर असं एखादा काही मजेदार अनुभव किंवा किस्सा आहे का जो तुम्ही आपल्या व्ह्युअर्ससोबत शेअर कराल? हो, गेल्या 2 महिन्यात एकाचा कॉल आला होता संभाजीनगरमधून. त्यांना ॲक्च्युली लॅपटॉप पाहिजे होता, i7 11 जनरेशन. तर आपल्याकडे तो लॅपटॉप अवेलेबल होता. आपण सगळी त्यांना इन्फॉर्मेशन वगैरे सगळे पाठवले, फोटो वगैरे सगळं पाठवले, व्हिडिओ पाठवले आणि ते शनिवारी किंवा रविवारी येणार होते. पण काही कारणामुळे ते आले नाहीत आणि त्यांचा फोन आला की सर मला इकडे पुण्याला येणं पॉसिबल नाही आहे, पण मला संभाजीनगरमध्ये सेम लॅपटॉप मिळतो आहे आणि त्याची किंमत कमीत कमी तुमच्या शॉपपेक्षा ₹2000 कमी आहे. आता ह्यावेळेस ड्युअल माइंडमध्ये माणूस असतो की आता एक तर आपण धंदा करतो म्हणजे आपलं काम आहे की त्या पुढच्या कस्टमरला आपण कन्व्हिन्स करणं. पण याच्या उलट मी ॲज अ गेमर किंवा ॲज अ तुमचा मित्र म्हणून मी त्यावेळेस काम केलं की मी म्हटलं की ठीक आहे त्याला तिकडं मिळतं तर मी त्याला सजेशन केलं 2000 स्वस्त मिळतं म्हणून तिथून लॅपटॉप नको घेऊ, पण तुला जर तिथं क्वालिटी चांगली मिळत असेल तर तू लॅपटॉप पहिल्यांदा ओपन करायला सांग की त्याच्यामध्ये जे स्पेअर पार्ट आहेत ते ओरिजिनल आहेत का बघायला सांग. त्याच्यामध्ये रॅम एस-एस-डी ओरिजिनल आहे का ते विचार. प्लस ते 6 महिने हार्डवेअर वॉरंटी देते का हे विचार आणि त्याच्यानंतर तुला ओके वाटले कंडिशन मग तू ते ₹2000 कमीमध्ये मिळतोय तो लॅपटॉप घे. मी त्यावेळेस असं नाही म्हटलं की म्हणजे मला कन्व्हिन्स करता येऊ शकलं असतं की आपण ब्रँडेड एस-एस-डी वापरतो, लोकलवालं कुठलं मटेरियल देत नाही आहे, 6 महिने हार्डवेअरची वॉरंटी. असं मला कन्व्हिन्स करण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. पण मी म्हटलं की जाऊ द्या त्याला जर स्वस्त लॅपटॉप तिकडे मिळत असेल आणि असं होतं की बऱ्याचशा वेळा की आपल्याकडे पण जो लॅपटॉप आहे तो मार्केटमध्ये कधी-कधी स्वस्त मिळतो. आता स्वस्त का मिळतो त्याचं समजा जुना स्टॉक असेल, दिवाळीच्या अगोदरच्या प्राईस कमी होत्या आणि दिवाळीच्या नंतरच्या लॅपटॉपच्या प्राईस त्या वाढलेल्या आहेत. तर त्यामुळे मी त्याला म्हटलं की तू एवढ्या लांब येणार त्याच्यापेक्षा तिकडे लॅपटॉप घे आणि तसं सांगून मी आपलं ऑफिसला आलो. सकाळी त्याचा 10 वाजता फोन आला होता. 11 वाजता आपलं ऑफिस उघडतं. 11 वाजता मी शॉपमध्ये येऊन बसलो 5 मिनिटं आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार आला. म्हणजे ॲज अ दुकानदार म्हणजे आपण जो धंदा करतोय त्या दृष्टिकोनातून विचार केला तर तो एक प्रकारचा लॉस होता. 5 मिनिटं मी म्हटलं की हे योग्य केलं का अयोग्य केलं? परत मी म्हटलं जाऊ दे, जे देवाच्या मनात असेल, जे देवाने आपल्याकडून करून घेतले ते चांगलं असेल आणि त्या दिवशी अक्षरशः 6 लॅपटॉप मी एका दिवसात विकले. नॉर्मली आपण सगळ्यात जास्त 10 ते 15 लॅपटॉप एका दिवसात विकले. पण हा तसा नॉर्मल डे होता. नॉर्मल डेला सुद्धा आपण 6 लॅपटॉप विकले. म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याची हेल्प करते त्यावेळेस नक्कीच देव आपल्या हेल्प करत असतो. हे मला त्या दिवशी जाणवलं. तेव्हापासून मी म्हणजे ठरवलं की बाबा प्रत्येकाला धंद्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे म्हणजे ऑप्शन द्यायचे नाही आहेत. त्याला
जर तिकडे चांगली वस्तू मिळत असेल तर आपण त्याला सजेशन देऊ शकतो किंवा तू या गोष्टी चेक कर, तुला डाऊट असेल. मी खूप साऱ्या क्लायंटला म्हणतो की तुम्हाला जर इथे येणं पॉसिबल नसेल, दुसरीकडे कुठेही लॅपटॉप मिळत असेल, आता बऱ्याचशा वेळेस की गेमिंगचे लॅपटॉपची रिक्वायरमेंट जास्त असते, पण आपल्याकडे गेमिंगचे लॅपटॉप कमी येतात, म्हणजे मार्केटमध्येच कमी असतात. तर खूप साऱ्या वेळेस लोक फोन करतात, तर मला असा लॅपटॉप मिळतोय, मी लॅपटॉप घेऊ का? आता बऱ्याचशा वेळा मी बघितलं की लॅपटॉपची कंडिशन चांगली नसते किंवा ओव्हर प्राईस असतात, जसं की 30,000 लॅपटॉप ते 32,000 35,000ला विकतात. त्यावेळेस मी त्यांना सजेशन देतो की सर तुम्ही मला फोटो पाठवा. तर माझ्याकडे तेवढा वेळ असतो, मला तेवढं नॉलेज आहे, तर माझ्या नॉलेजचा फायदा तुम्हाला पण व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची फी चार्ज करत नाही आहे. ॲज अ मित्र म्हणून मी तुम्हाला सजेशन नक्कीच देईल. सर ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉप. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 वनशिव निवास नियर विंडसर काउंटी, आंबेगाव BK, पुणे 46. इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. इथलं जे शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे आणि आपलं वीकली ऑफ असणार आहे बुधवारी. तर मंडळी, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.